नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल गांधी मूर्ख आहे की अतिशहाणा आहे. मित्र, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा हिट अँड रन प्रकरणात सापडण्याची शक्यता आहे. आणि तो विषय चर्चेत येणार आहे, पण त्याचे तपशील मला उपलब्ध नाहीत, त्यामुळे आत्ता मी त्या विषयावर काही बोलणार नाही. आत्ता विषय असा आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे लवकरच, आणि त्यामुळे आपले जे शीर्षस्थ नेतृत्व आहे महाविकास आघाडीतल्या लोकांचं आणि महायुतीतल्या लोकांचं, ते काय करतात यावर लक्ष केंद्रित करणं आत्ता आवश्यक आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरे यांची सेना. काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आहे. राहुल गांधी काय करतात ते आपण पाहू. राहुल गांधी गेल्या आठवडा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तेव्हा तिथे वर्जिनिया राज्यात ते गेले आणि तिथे जे भारतीय लोक राहतात त्यांना संबोधून त्यांनी काही उद्गार काढले. त्यावर वाद पेटण्याची शक्यता आहे. त्याच्यातून राहुल गांधींना नक्की काय साधायचं आहे ते कळणार आहे. राहुल गांधी काय म्हणाले त्या सभेमध्ये वर्जिनियातल्या, त्यांनी प्रेक्षकांकडे पाहिलं आणि एका प्रेक्षकाला उठवलं आणि त्याला नाव विचारलं. तरी नाव सांगितल्यानंतर ते म्हणाले, राहुल गांधी म्हणाले की तुम्ही शीख आहात का? मग आता मी शीखांची भारतात काय परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगतो. यापुढे शीखांना भारतात फेटा बांधता येईल की नाही, टर्बन, याची मला खात्री नाही. यापुढे भारतात शीखांना हातात कड़ं घालता येईल की नाही याविषयी मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही. यापुढे भारतात शीखांना गुरुद्वारात जाता येईल की नाही याविषयी सुद्धा मी काही तुम्हाला ठाम विधान करू शकत नाही आणि सांगू शकत नाही. ही केवळ शीख धर्माचीच अवस्था आहे असं नाही, सर्व धर्मियांच्या बाबतीत असंच भारतामध्ये वातावरण आहे. प्रत्येक धर्म आज अडचणीत आहे भारतात. विविधतेमध्ये एकता असं राहुल गांधी म्हणाले. हे भारताचं वैशिष्ट्य आहे, पण ही विविधता नष्ट करणं हाच मोदींनी पण केलेला आहे. त्यामुळे ते सांगतील त्याप्रमाणे प्रत्येक धर्माला यापुढे वागावं लागेल असं ते म्हणाले. आता कसं आहे पहा की राहुल गांधींनी विषय घेतला आहे शीखांना किती स्वातंत्र्य भारतात आहे या विषयाचा. त्यांनी आणखीन त्याला काय जोड दिले तर अमेरिकेमध्ये आणि कॅनडामध्ये जे शीख राहतात ते खलिस्तानी आहेत की काय असं भारत सरकारला वाटतं, आणि भारत सरकार त्यांचा छळ करतो. त्यामुळे खलिस्तानी चळवळीचा सुद्धा राजीव गांधींनी तिथे आणलेलं आहे आणि त्याचा उल्लेख केला आहे. तर खलिस्तानी चळवळ म्हटल्यानंतर आपल्याला सगळा जुना इतिहास आठवतो. संत जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचं नेतृत्व अचानक उदयाला आलं. हिंसक नेतृत्व ते कोणी निर्माण केलं होतं? ते इंदिरा गांधींनी त्याला सुरुवातीला तरी फुंकर मारून साथ दिली होती आणि त्यांना त्या नेतृत्वाला वाढू दिलं होतं. त्यानंतर ते जेव्हा हाताबाहेर जायला लागलं तेव्हा तुम्हाला आठवत असेल
1984 सुरुवातीला केंद्र सरकारनं ऑपरेशन ब्लू स्टार केलं आणि गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिरावर छापा टाकून सैन्य घुसवलं आतमध्ये आणि मग भिंद्रनवालेंची त्यात हत्या झाली वगैरे. याचा सूड म्हणून शिखांचा नरसंहार दिल्लीत करण्यात आला. हा नरसंहार कोणी केला? हा नरसंहार काँग्रेसच्या दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या मदतीनं केला. जवळजवळ 3000 शिखांना ठार मारण्यात आलं. त्यातल्या काहींना टायर बांधून जिवंत जाळण्यात आलं. समित्या नेमल्या होत्या केंद्र सरकारनं चौकशी करण्यासाठी. त्यांनी सांगितलं की काँग्रेसवाल्यांनी पुढाकार घेऊन हे हत्याकांड केलेलं आहे. आता राहुल गांधी जे अमेरिकेत बोलले, भारत सरकारविरुद्ध त्यांनी जे ताशेरे झाडले की भारतात कोणीही सुखी नाही आणि सुखरूप नाही आणि सुरक्षित नाही, त्याला केंद्रातले मोदींच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, शिखांना स्वतंत्र भारतामध्ये सर्वात जास्त असुरक्षित, भीतीग्रस्त आपण आहोत असं कधी वाटलं असेल तर ज्यावेळेला राहुल गांधी यांचे वडील, राहुल गांधी यांची आजी भारतावर राज्य करत होत्या. तो काळ शिखांच्या आयुष्यातला अत्यंत भयान असा काळ आहे. शीख सुरक्षित नव्हते. या विषयातलं एक उदाहरण आहे, किस्सा आहे. खुशवंत सिंग नामवंत पत्रकार, इतिहासकार यांनी तो सांगितला आहे. शिखांचं हत्याकांड जेव्हा सुरू झालं, ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधींच्या अंगरक्षकांनी, वैयक्तिक अंगरक्षक जे होते केंद्र सरकारने नेमलेले, त्यात 2 शीख होते आणि तुम्ही शीख अंगरक्षक नेमू नका असं इंदिरा गांधींना अनेकांनी सांगितलं. पण त्या म्हणाल्या, मी घाबरत नाही आणि मला काही त्रास कोणाचा होईल असं मला वाटत नाही. माझी शिखांवर पूर्ण विश्वास आहे माझा, त्यामुळे मला काही होणार नाही. पण त्या 2 शीख अंगरक्षकांनी त्या बागेत फिरत असताना आपल्या निवासस्थानी गोळ्या घालून त्यांना ठार मारलं. त्याचा राग म्हणून शिखांचं हत्याकांड झालं दिल्लीमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी. ते याच्यावर समित्या नेमल्या. त्या समित्यांनी सांगितलं की हो, काँग्रेसवाल्यांचा पुढाकार होता. त्यावेळचा किस्सा आहे हा खुशवंत सिंगांचा. खुशवंत सिंगांना त्यांच्या मित्रांचे फोन आले आणि सांगितलं की काँग्रेसचं मोर्चा एक काँग्रेसचा तुमच्या घरावर येतोय आणि तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे. तेव्हा खुशवंत सिंगांनी राष्ट्रपतींना फोन केला. त्याला ज्ञानी जैल सिंग हे राष्ट्रपती होते. खुशवंत सिंगांनी सांगितलं की माझ्या घरावर मोर्चा येतोय आणि माझ्या जीवाला धोका आहे असे मला फोन आलेत, मी काय करू? तेव्हा ज्ञानी जैल सिंग असं म्हणाले की तुम्ही कुठल्या तरी हिंदूच्या घरात जाऊन लपा. खुशवंत सिंगांना ते उत्तर आवडलं नाही. ते ज्ञानी जैल सिंगच्या स्वीय सहायकांना असं म्हणाले की असंच जर राष्ट्रपतींनी सल्ला दिला असेल आणि मला तो सांगायला सांगितला असेल तर मी त्यांचे आभार मानतो, एवढंच त्यांना कळवा. अतिशय कर्टली खुशवंत सिंग बोलले. त्यांनी फोन खाली ठेवून दिला. म्हणजे राष्ट्रपती पण त्यांना संरक्षण खुशवंत सिंगांना देऊ शकले नाहीत. ते राज्यसभेचे मला वाटतं तेव्हा सदस्य पण असतील. हे सांगायचं कारण असं की हे सगळं माहिती असताना सुद्धा आत्ता अमेरिकेत जाऊन
राहुल गांधी हा मुद्दा का उपस्थित करतायत? एक तर त्यांना काही कळत नाही आहे की ते मुद्दाम करतायत, हा फार मोठा प्रश्न आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ नये म्हणून फार मोठे फासे टाकण्यात आले होते, मोठा डाव खेळण्यात आला होता, त्यांच्याविरुद्ध वातावरण तापवण्यात आलं होतं, सर्व प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे भाजपचं संख्याबळ थोडं घटलं, पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि तिसऱ्या वेळेला पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा जो कार्यक्रम आहे विकसित भारताचा, त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आलेला आहे. त्यामुळे मोदींना त्रास देण्यासाठी सामाजिक सुरक्षितता हा विषय लोकांनी घेतला आहे आणि भारतातल्या लोकांना घाबरवून टाकायचं, मोदी तुम्हाला सुरक्षा देऊ शकणार नाहीत असं वातावरण निर्माण करायचं, असा प्रयत्न होऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं पुन्हा एकदा खलिस्तानवादी चळवळ तिला बळ द्यायचं असं, नाहीतर राहुल गांधींना अमेरिकेत जाऊन तिथल्या शिखाला उठवून तुला यापुढे फेटा बांधता येणार नाही, कडं घालता येणार नाही, फेटा खडं दाढी हे सगळं धार्मिक बंधनं आहे ती शिखांवर, त्यांच्या व्यक्तिमत्वाला हे आवश्यक आहे, तर ते तुम्हाला करता येणार नाही. एवढा तरी मोठा आरोप राहुल गांधी भारत सरकारवर परदेशात जाऊन करतायत, तर याला ज्यांना कोणाला प्रेरणा मिळते का ते असंच काही आपलं बोलायचं म्हणून बोलतात, हा विचार कोणी राहुल गांधी करणार नाहीत. मल्लिकार्जुन खरगे करतील की नाही माहीत नाही, केंद्रातले करतील की नाही, पण महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्यातले काँग्रेसचे सोडून द्या, ते नाही करणार विचार. पण शरद पवारांची काँग्रेस, त्यांचा महाराष्ट्राशी थोडा तरी संबंध आहे ना, आणि उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राशी संबंध आहे ना, आणि हिंदुत्वाशी पण आहे असं म्हणतात. मग त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की राहुल गांधींच्या मनात नक्की काय आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायचं झालं तर शीख आणि मराठे यांचे संबंध पहिल्यापासून चांगले राहिलेले आहेत. जरी 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये शिखांनी काही भाग घेतला नसला तरीसुद्धा त्याची कारणं काय आहेत? ब्रिटिशांनी इथे राज्य सुरू केल्यानंतर भारतात ब्रिटिशांनी मुळात आधी 7 अष्टमांश भारत हा विश्वासघातानं मिळवला आहे. एकच अष्टमांश भारत लढाई करून जिंकला आहे. तो 7 अष्टमांश भारत विश्वासघाताने मिळवला म्हणजे भारतीयांमध्ये आपापसात भांडणं लावून. तसं त्यांनी शीख ही लढाऊ जमात आहे लक्षात घेऊन शिखांच्या मनात पहिल्यापासून तुम्ही स्वतंत्र राष्ट्र आहात असं भरवलेलं आहे. ब्रिटिशांनी भरवलं. आता राहुल गांधी तेच करतायत की काय? मग मी जे म्हणतो की आपला स्वातंत्र्य लढा अपुरा आहे, तो या अर्थानं म्हणतो की जे ब्रिटिशांना हवं होतं, भारत कधी असा एकसंध बलिष्ठ नको होता, तेच राहुल गांधींना हवं आहे का? मग सगळ्यांनी आपण विचार करायला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांनी, कारण महाराष्ट्राचं आणि सावरकरांनी शिखांचा इतिहास लिहिलेला आहे. तो पुढे त्यांच्या क्रांतिकार्याच्या धावपळीत तो गायब झाला. ब्रिटिशांनी काय त्याचं केलं माहीत नाही, ब्रिटिशांनी तो जप्त केला, पळवला, काय माहीत नाही. काकासाहेब गाडगिळांनी शिखांचा इतिहास लिहिला आहे आणि अलीकडे अरविंद गोडबोले यांनी शिखांचा इतिहास लिहिला आहे. आणि आपण शिखांवर महाराजा रणजित सिंगांचे आपण उपकार मानतो, कारण इसवी सन 1300 ते 1800 500 वर्ष काश्मीरवर जे मुसलमानांचं राज्य होतं ते महाराजा रणजित सिंगांनी 1800 संपवलं आणि काश्मीर पुन्हा हिंदू राजांच्या स्वाधीन झाला. तर असं केवढं तरी आपल्याला शिखांविषयी आपल्याला ममत्व आहे, आपुलकी, आदर आहे. शिखांविषयी शीख आणि अन्य भारतीय यांच्यामध्ये काही वितुष्ट निर्माण करण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्रानं तरी खपवून घेऊ नये. आणि तो खपवून घेतला जात नाही हे विधानसभेच्या प्रचारातून दिसलं पाहिजे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.